विश्वराज बामसर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. नाशिकमध्ये एका व्याख्यानासाठी आज ते गेले होते आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला. नेमकं त्यावेळेस काय घडलं याची माहिती बामसरांचे स्नेही निवृत्त ग्रुप कॅप्टन BG देवधर यांनी दिली. बामसाहेब ठरल्याप्रमाणे शुक्रवारी लेक्चर द्यायला आले होते. 5:30 वाजता लेक्चर असायचं. आम्ही सगळे जमलो होतो आणि आम्ही काही लोकांची वाट बघत होतो. मग त्याच्याशी नॉर्मल गप्पा सुरू होत्या जनरल टॉपिकवरती आणि साधारणतः 5:40 5:45ला एकदम त्यांची मान टाकली आणि खुर्ची मागे कलंडले एकदम. ते आम्ही सगळे घाबरलो, काय झालं एकदम. आमच्यापैकी काही जणांना ॲक्युपंक्चर माहीत होतं. त्यांनी प्रयत्न केला काही तर रिवाईव्ह करायचा, पण ते काही झालं नाही. मग त्यांची बाहेर गाडी उभी होती. आम्ही गाडी गेटपर्यंत आणली. त्यांच्या ड्रायव्हर बरोबर त्या खुर्चीत त्यांना गेटपर्यंत नेलं. मग गाडीत बसवून आता कुठे जायचं ठरवलं. जवळच 6 सिग्मा हॉस्पिटल आहे, तिथे त्यांना आम्ही मग घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते इमर्जन्सी रूममध्ये नेलं. रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना रिवाईव्ह काही झाले नाहीत. ते मग काही वेळा तिथे डॉक्टर गुप्ते आणि डॉक्टर करंदीकर दोघे आलेले होते. त्यांनी पण प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली काही झालं नाही.